सरकारी अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा पुन्हा एकदा मात्र समोर येतोय। अजित पवारांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं। मात्र दादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्येच मंत्रालयात फायलींवर सह्या होत होत्या। अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला। शासकीय कार्यालयांना सुटी देण्यात आली, तरीही 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। अजित पवारांच्या मृत्यूदिवशीच 7 शाळांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यावरही संध्याकाळी 6:30 तसंच 7 वाजताही फायलींवर सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रक्रिया स्थगित होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे, अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्र रोखून धरली होती। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात आपण। 28 जानेवारी रोजी दुपारी 3:09 प्रमाणपत्र देण्यात आलं। ती शाळा श्री माता कन्यका सेवा संस्था, सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यवतमाळ। 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं। 28 जानेवारी रोजीच एकूण 7 संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। त्यामुळे सगळा गैरप्रकार झालाय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 29 आणि 30 जानेवारीला देखील मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलंय। 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। ऑगस्टपासून एकही प्रमाणपत्र देण्यात आलेलं नव्हतं। मात्र केवळ 4 दिवसात 75 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यामुळे अनेक सवाल उपस्थित झाले। अनेक शाळांना शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर संध्याकाळी 6:45 तसंच 6:58 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय। 75 पैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या आहेत। त्यांनाही 29 जानेवारी या एकाच दिवशी अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलाय। स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय।